स्टार्ट परिचय. जागतिकीकरणामुळे व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. प्रगत विज्ञान व नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे बदल वा परिवर्तने झाली आहेत व होत आहेत. अर्थव्यवस्थेचे स्वरूप अधिकाधिक खुले होत आहेत. या सर्व परिवर्तनाची आव्हाने पेलण्यासाठी कुशल व धंदेवाईक व्यवस्थापनाची अधिक गरज भासत आहे. कुशल व्यवस्थापन ही आव्हाने पेलू शकते. परिवर्तनाच्या या आव्हानामुळे अनेक उद्योगांचे व्यवसायांचे अस्तित्व व भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी एकत्रीकरणाची वा विलिनीकरणाची कास धरली आहे, पण ज्यांच्याकडे कुशल धंदेवाईक व अनुभवी व्यवस्थापन आहे त्यांचे अस्तित्व आज टिकून आहे. परिच्छेद. व्यवसायातील उपलब्ध साधनांचा योग्य व महत्तम उपयोग करणे हे कार्यक्षम व्यवस्थापनावरच अवलंबून असते. कोणत्याही व्यवसायासाठी भूमी, श्रम, भांडवल व संघटन या सर्व साधनांची जोडणी करावी लागते. पण केवळ साधनांची जोडणी करून व्यवसाय चालत नाही, तर या साधनांचा काटकसरीने व योग्य उपयोग करावा लागतो. व्यवस्थापन कोणत्या साधनाचा कसा उपयोग करावा याचा विचार करते. व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपलब्ध साधनांचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचे कौशल्य व्यवस्थापनाकडे असते. नियोजन व निर्देशन करून सर्व साधनाचा महत्तम उपयोग करण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असते. त्या दृष्टीने व्यवस्थापनाचे महत्त्व वादातीत आहे. परिच्छेद. व्यवस्थापनाला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कल्पक योजना आखाव्या लागतात. या योजना आखण्यासाठी व त्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्राचा विचार करावा लागतो. कार्यक्षम व्यवस्थापन शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्राचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकते. आधुनिक व्यवसायात नवीन शोध व तंत्र वापरले तर यशस्वी होता येते. व्यवसायाची उत्पादकता व नफा वाढविण्यासाठी शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्राचा विचारपूर्वक उपयोग करण्याची जबाबदारी शेवटी व्यवस्थापनावर असते. परिच्छेद. औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादन स्थानिक गरजांच्या पूर्तीपुरते मर्यादित होते. त्यामुळे बाजारपेठेत कोणतीही स्पर्धा नव्हती. पण औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनास प्रारंभ झाला. मागणीपूर्व उत्पादन होऊ लागले. बाजारपेठेचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झाला. संपूर्ण जग हे एक खुली बाजारपेठ बनली आहे. भारतासह बहुसंख्य देशांनी परवाना पद्धती व विदेशी व्यापारावरील बंधने रद्द केली आहेत. परिणामी बाजारपेठेत तीव्र व गळेकापू स्वरूपाची स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यवसायकर्त्यास आज स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेला तोंड द्यावे लागते. स्टॉप.